विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज, धर्मेंद्र संभाजी महाराज, सनातन हिंदू धर्म की, सनातन हिंदू राष्ट्र की, गोदावरी धाम की, भारत माता की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव अलेख निरंजन। काय सांगवाता संताचे उपकार मज निरंतर जागविती, काय देव या सेवा उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करोणी जायास शिकविती, काय देव या सेवा उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेणू एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय देऊ या सेवा उत्तराई, ठेवी तो पायी जीव थोडा, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी समचरण सरोजम, सांद्र नीलांबदाभं जगरणहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं, नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं, विठ्ठल विठ्ठल बंधव गुरुपद परम परागा, जय सिया राम जय सिया राम, हे बांधव गुरुपद परम परागा, जय सिया राम जय सिया राम, सूरज सुबस सुरस अनुरागा, जय सिया राम जय सिया राम, मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूषुद शरद जिर
द्रवभूसु दशरथ अजिरविया मंगल भवन मंगल कुश दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय राम राम सिया राम जय जय राम श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पैसे अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी वृधावळी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काही देऊयाशी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड असा संत महापुरुषांचा महिमा प्रतिपादित करणारा अभंग आहे. अभंगाचा भाव फार सुंदर आहे. काय या शब्दामध्ये फार सुंदर असं क्रियापद लपलं. तुकोबारायची पारमार्थाची उंची जे काय आपल्याला पाहायला मिळत आहे. साधकांनी तुकोबारायला प्रश्न विचारलेला असावा, महाराज तुम्ही या पारमार्थिक क्षेत्रामध्ये इतक्या उंच पदावर गेले, काय केलं तुम्ही? त्यावेळेस तुकोबारायांनी दिलेलं उत्तर असावं कदाचित. तुकोबाराय म्हणतात त्या संतांनी माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला? की ज्या ज्या वेळेस मी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला ग्लानी आली त्यावेळेस जागविती हा शब्द वापरला काका. जागवलं नाही, जागविती याचा अर्थ पुन्हा पुन्हा पुन्हा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या संतांनी माझ्यावर उपकार केला, मला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग केलं, म्हणून असा हा अलौकिक उपकार या संतांचा माझ्यावर आहे. या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्याला लौकिकाची तोड देऊ शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण म्हणून मी जीव जरी ओवाळून टाकला तरी तुकोबाराय म्हणतात तो कमी आहे. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा. दादा आवाज मोकळा करा फक्त. तिसऱ्या चरणामध्ये संतांच्या स्वभावाचं कौतुक केलं. या संतांनी मला शिकवलंय, सांभाळलंय, सहज माझा सांभाळ केला. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. सहज माझा सांभाळ केला. मला जे नाही समजलं असेल त्या संतांनी समजावून सांगितलं, उपदेश केला. म्हणून या संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता, उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी जीव जरी ओवाळून टाकला तरी तो अपूर्णच आहे. ठेवी तो हा पायी जीव थोडा. कशा पद्धतीने या संतांनी माझा सांभाळ केला? तुकोबाराय म्हणतात नुकतीच व्यालेली गाय असायची, तिच्या चित्तामध्ये अन्य पदार्थाचा अभाव आहे आणि एक मात्र तिचं अपत्य तिच्या चित्तात आहे. नुकतीच व्यालेली गाय, तिच्या चित्तामध्ये अन्य पदार्थ नाहीच आहे, तिच्या चित्तात फक्त आपलं अपत्य आहे, आपलं वासरू आहे. आणि ती गाय जशी आपल्या बछड्याला सांभाळते, तुकोबाराय म्हणतात तैसे मज येती सांभाळीत. असा हा अभंगाचा माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे शब्दशः अर्थ आहेत. अर्थाचे पुष्कळ प्रकार आहे, वाचार्थ आहे, लक्षार्थ आहे, स्पष्टार्थ आहेत. आणि आपल्याला अभंगाचा भाव आपल्या गुरुवारी महाराजांच्या आशीर्वादाने संकल्पित वेळेत पाहायचा आहे. तुम्ही आम्ही ज्या निमित्ताने जमलो ते निमित्त उपस्थित सर्व भाविक मंडळीला ज्ञात आहे मासिक पौर्णिमा महोत्सव, नाही का? महिन्याला पौर्णिमेला सुंदर अशी या ठिकाणी महाप्रसादाची आणि कीर्तनाची सेवा या ठिकाणी आश्रमामध्ये स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असते. आणि एका पौर्णिमेला एक महाराजांची सेवा आज ताकद गेल्या 12 महिन्यापासून 12 महिने होऊन गेले, नाही का? मागच्या दत्त जयंतीला महेंद्र महाराज तुम्ही सुरुवात केली, या महोत्सवाला सुरुवात झाली, 1 वर्ष होऊन गेलं आता. आणि आज ही सेवा स्वामींच्या मार्गदर्शनाने माझ्याकडे आलेली आहे. म्हणून पुन्हा एक वार स्वामींना वंदन करूया. त्याचप्रमाणे आज साखरीत दूध पडलं का दुधात साखर पडली ते नाही माहिती, पण दोन्ही एकत्र आलं, नाही का? लोकांना एक भेटत नाही एक. मला असं झालं नेमकं बोलावं काय तुमच्या पुढे, नाही का? येड्यात काढायला सोपं जातं, पण शहाणे येड्यात काढायचं जरा जड.
आणि हे विशेष आहे, सगळ्याचे फोन होऊ नये आम्हाला यायचं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. विनेकरी महाराजांच्या पासून तर इकडं बालगोपाळ मंडळीपर्यंत सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. भाऊ आहेत, महाराजांचा परिचय नाही, ते सुद्धा गाण्याकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय गणेशजी महाराज शास्त्री ती या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांना धन्यवाद. त्याचप्रमाणे युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज तुटे ती या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांनाही धन्यवाद. आमचे परममित्र आदरणीय श्री अमोलजी महाराज युवा कीर्तनकार ही या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीमागचे आमचे टाळकरी महाराज आहेत, पद्माकरजी महाराज आहेत, भाऊ आहेत, चौकदार काका आहेत. मी सगळ्याची नावं घेऊ का कसं करू? ओढूनच घेऊ आहे ना. गिरी गोवर्धन हिने उचली. मला हे प्रमाण चालू मध्ये आठवलं होतं गवळाने, निळोबर यायची गवळण ती. साधू आहे साधू. साधूचं जीवन महाराज वेगळंच असतं. कोई किसी में मगन, मोइन पाटील थोडा विकत आहे आता. हा, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन. हम बोले तेरे, हम बोले तेरे, तेरे धुनी में मगम, हम किसी में मगम, हम किसी में मगम, हम किसी में कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महात्मा आहे, साधू आहे, सुंदर अशी चाल गायली. पाण्यासारखा स्वभाव आमच्या गोवर्धनगिरी बाबाचा. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला हुआ ऐसा. पोरात गेले का पोरासारखा, तुम्ही म्हणाल तसं. त्याच बाजूने सगळी गावातील भजनी मंडळी आहेत. म्हणजे कृष्ण महाराज आहेत, भिले महाराज आहेत, मृदंगाचार्य भगवान शिवासारखं दाना दाना वाजवावं, त्याला बळच लागत भाऊ, सोडून दिला वाजवायचा, काय करू. निमरात्री कुठं टोपली उचकीता, भूक लागायला लागली होती मागून, आणि काय नाही. नंतर मग ते गर्दी पडली ना, लोक झालं ना कीर्तन, होय ना काय मध्ये मध्ये मचमत. बरं मी काय आता काय वजनदार आहे असं काय, संख्याच्या पाया पडा ते कधी कधी फेटा बांधल्यावर कळत मी बाबा अवघड आहे. कधी कधी मला एक जण म्हणले दाढी वाढवली, काय भानगडे संन्यास घ्यायचे, म्हणलं संन्यास नाही, आपल्या बापाच्या नाव होणार नाही, माघार आहे म्हणजे तेवढ्या गोष्टी. मग दाढी का राखली, म्हणलं नाही एकदा बॉडी तर कमीत कमी दाढी का. म्हणजे शंकर महाराज अतिशय गोड पकवास, पोषक वाजवलं पाहिजे, नाही तर मग कधी कधी काय होतं म्हणजे गणगण होऊन जाते, गणगण असं वाटतं काय आला असं. सुनील महाराज वातावरण मिठानं चव येते हे खरं आहे, पण किती टाकावं मावशी, मी जाऊ का टाकावं किती बाळासाहेब, त्याला काका चवी पुरता असा, थोडा असं मापत असं चवी पुरता असं. जर ते आळणी असलं तर खाऊशी वाटत नाही, आणि जादा झाल्यावर ते जड जातं. वाजणाऱ्यांसुद्धा पोषकच वाजवलं पाहिजे, नाही तर मग ते काय होतं म्हणजे कधी कधी काय मी चुकलो मागे नव्याची काही नकळेची पाप पुण्य येते आठवणाय. चुकल्यासारखं वाटतं ना पोषक. अतिशय महाराजांना तसा म्हणजे प्राऱ्यामध्ये वादन आहे त्यांचं, त्याच्यामुळे अतिशय गोड शंकर महाराज आहेत. त्याचप्रमाणे
युवा कीर्तनकार आदरणीय श्री महेंद्रजी महाराज निकम ती या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे तसे माझे जावई ते पण मग आता महाराज असल्यामुळे महाराजच म्हणावं लागेल नाही का. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे विक्रमजी महाराज हे आवर्जून आज 3-4 पखोजे एकत्र आले. सकाळी एक नव्हता वाजवायला, आज 4 जण आहे. आता पकवाज कमी पडले. महाराजांना धन्यवाद. स्वामीजी स्वतः बसलेले नाही का. शक्यतो एका कीर्तनकाराला दुसऱ्या कीर्तनकाराचं ऐकायला जरा जडच जातं. ऐकण्याकरता सुद्धा स्वामीजी अंतःकरणाची धारणा विशाल असावी, पात्र मोठं असावं, तेव्हा ऐकण्याची क्षमता. आता भयानक परिस्थिती झाली आहे सध्या, कुणी कोणासमोर बसायला तयार नाही आणि विशेष म्हणजे आदराने तर अजिबात नाही. ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा मानस अतिशय सुंदर आहे, संकल्प अतिशय सुंदर आहे. लक्षात घ्या, संकल्प जर चांगला असला ना, जंगलात सुद्धा विश्व निर्माण करता येते, त्याचं जिवंत उदाहरण आहे. आता या परिसरामध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही वावरणारी मंडळी आहात इथं नाही का. इथं रात्रीच्या काळामध्ये गुळण्याला सुद्धा गाडी उभी करायची हिंमत नव्हती नाही का. जर समजा एखादा मला गुळणा करू द्या तरी काच खाली केल्या जात नव्हती. बारसे पाटील अशा या भयानक वातावरणामध्ये सुद्धा इंद्राला लाजविल नाही का, मय नावाच्या दानवाला सुद्धा भय वाटावं अशा पद्धतीची सुंदर अशी या ठिकाणी आश्रमाची इमारत उभी केली. आणि या ठिकाणी टाळ आणि मृदंगाचा जयघोष या ठिकाणी निनादतोय. एका साधकाची किंवा एका भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्ताची संकल्पना आहे. लक्षात घ्या, आपला संकल्प जर चांगला असला ना, निश्चित त्याला नारायण साक्ष असतो किंवा नारायण त्याच्या संगतीत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या बरोबर आलेले आमचे परममित्र रामभाऊजी पाटील डुंबरे ती या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब पाटील सोमासे आहेत. या बाजूला आलेली आमची सगळी विरगावकर भुजनी मंडळी, आमचे मिस्त्री महाराजही आहेत. समोर बाळासाहेब पाटील असतील, आमचे बारशे पाटील आहेत, भाऊ आहेत, लक्ष्मण काका आहेत. गोड साऊंड आहेत आमचे मोहीन पाटील भक्ती साऊंड. 7 वर्षानंतर गाठ पडली. शक्यतो मी पुन्हा पुन्हा लोकांना भेटत नाही. मग तो काय गुणधर्म असेल देव जाणे, ते नाही माहित मला. पण मी लवकर कोणाला भेटत नाही. मग का भेटत नाही ते नाही माहिती. 7 वर्षानंतर नाही का, 7 वर्षानंतर आजच गाठ झाली. त्याच्यावर तुमची किती प्रगती झाली पहा मग तुम्ही. आता पहिले 2च साऊंड होते, आता 4 माझ्याजवळ आहे, 4 तुमच्याकडे आहे. माझं वरचीवर 10-5 वर्षातून भेटत जा मला तुम्ही. युट्यूबवाले आहेत आमचे महेंद्र महाराज नेहमी म्हणतात, कारण हा मीडियाचा जमाना. माझ्या 4 कथा गेल्या एवढ्या. ते महाराज युट्यूबला ऐक तुमची शिवकथा. म्हणलं नाही बा, मग काही खरं नाही तुमचं, दुसऱ्या सांगा माझी. कारण हा युट्यूबचा जमाना आहे, मीडियाचा जमाना आहे. कारण लोकांना त्याच्याशिवाय जमाना आता हे सुद्धा जमायला काही जमाना जाईल. जे तुम्हाला जमलं ते मला नाही जमणार, म्हणून हे मला जमानाच आता, म्हणून मी थांबून घेतलं. विठ्ठल 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 विठ्ठल. दाते मंडळीलाही धन्यवाद, कारण या ठिकाणी केल्या जाणाऱ्या अन्नदानाला फार महत्व आहे. लक्षात घ्या, इतर क्षेत्री केल्या जाणाऱ्या अन्नदानाला काही ना काही त्याच्यामध्ये प्रत्येक स्थानावर भिन्न भिन्न भाव सांगितला. नारायण गोस्वामी महाराज होऊन गेले वृंदावनामध्ये. स्वामीजींनी आपल्या काव्यामध्ये वर्णन करताना सांगितलं की माणसाच्या संगतीमध्ये 2 गोष्टी आवर्जून आहे. लक्षात घ्या, केलेलं दान आणि केलेलं भजन. आपण केलेलं जे दान असेल ते निश्चित आपल्या संगतीत आहे. सुभाषितकाराने फार सुंदर वर्णन केलं. धनानी भो पशवश गोष्टे बार्यागृद्वारे जन स्मशान देहाशिताया परलोक मार्गे कर्माणु गच्छति वयेका. आपल्या सोबत असणार आपलं कर्म, आपला धर्म आपल्या संगतीत आहे. लक्षात घ्या, नारायण परलोक में ये 2 अवतार
नारायण परलोक में ये दुआवत काम देना मुट्ठी अन्न की लेना भगवत नाम देना मुट्ठी अन्न की लेना भगवत नाम ये दो बातन को भूलवत दो बातन को भूलमत दो बातन को भूलमत दो बातन को भूलमत जो चाहे कल्याण दो बातन को भूलमत जो चाहे कल्याण नारायण एक मोह तुझे श्री भगवान नारायण एक मोह तुझे श्री भगवान नारायण तुझे श्री भगवान नारायण तुझे भगवान देना मुठ्ठी अन्न की लेना भगवतना दोन गोष्टी आपल्या संगतीत येतात म्हणून या जाते मंडळीला लय द्यावी तितके धन्यवाद. लक्षात घ्या, हा पिंड घडला म्हणजे या पिंडावर अनेक जणांचे उपकार आहे. आपला पिंड जो आहे हा सहज प्राप्त झाला. या पिंडावर अनंत जणांनी उपकार केले. स्वतंत्र पिंडाची प्राप्ती आपल्याला झालीच नाही. पहिला आपल्यावर देवानं उपकार केला या जीवावर, म्हणून आपल्याला हा देव मिळाला आहे. पहिला देवाचा उपकार आहे. जेने हा जीव दिला दान, तुकोबराय म्हणतात त्यानं दान दिला, हा त्याचा उपकार मानावा लागेल. आतापर्यंत जो काळ मिळाला त्या काळाने केलेला आपल्यावर हा एक उपकार आहे. लक्षात घ्या, तुकोबराने काळाला सुद्धा धन्यवाद दिले. बरवे झाले आजी बरी बरवे झाले आज बरे बरवे झाले नाही पडिलो मृत्यूचे आहारी नाही पडिलो मृत्यूचे आहारी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येत बरी वाचून आलो येत बरी वाचून आलो येत बरी वाचून आलो येत बरी उरले ते हरी तुम्हा समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण दिलया दिलया काळे अवकाश दिलया काळे अवकाश उरले ते हरे तुम्हा समर्पण उरले ते हरे तुम्हा समर्पण दिलया काळे अवकाश दिलया काळे अवकाश अवकाश तुकोबरांची भाषा फार गोड आहे. महाराज म्हणतात या काळानं माझ्यावर उपकार केला. बरवे झाले आजीवरी, आतापर्यंत माझं जे बरं झालं या काळानं, म्हणजे या जीवावर काळाचा उपकार आहे. कल्पना करा, आपल्यावर जर काळानं उपकार केलाच नसता, कोरोनामध्ये हरळवली आहे, काळ आपल्यावर प्रसन्न झाला, काळानं उपकार केला, आपल्याला सोडलं त्यानं. दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्या नाश कार्य कारण उरला शेष गेले ते भूष जाऊ परते. आतापर्यंत या जीवावर काळाचा उपकारा करता या विश्वामध्ये सुभाषितकाराने वर्णन करताना सांगितलं की बाबा परमोपकारा वाहंती नद्यः परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय मिदं शरीरम. गाय दूध देते परोपकारा करतात, नदी वाहते परोपकारा करतात, नाही का.
वृक्ष फळ देतो परोपकार करता का? कारण त्यांच्या परोपकाराची भूमिका थोडी अलग आहे, वेगळी आहे. परोपकार त्याला म्हणतात, दानी त्याला म्हणतात. परोपकार या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. जिथं आपलेपणा संपूर्ण जगाकरता जगणं ही ज्याची भूमिका आहे, सगळ्या द्वेषापासून अलिप्त होऊन वृक्षाप्रमाणे जो उभा आहे तो परोपकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. कदाचित तो उपकार करणारा संपून सुद्धा जाईल. उपकार करत असताना तुकोबरा उपकारी होते. तुकोबराला शेवट खाण्याला सुद्धा मोतल झाले. भिक्षा मागण्याची वेळ आली म्हणजे उपकार हा भाव तुकोबराच्या अंतःकरणात आहे. दया हा भाव आहे. ज्ञानोबराने सुद्धा वृक्षाची का तुलना केली, वृक्ष का ज्ञानोबराने निवडला असेल? ज्ञानोबरांची भाषा इतकी सुंदर आहे. ज्ञानोबरा लिहितात, जर कदाचित एखादा झाड लावणारा मेला ना, पण त्या झाडाचा स्वभाव झाड सोडत नाही. 10-5 वर्षांना एखादा तोडण्याकरता जरी आला तरी ज्ञानोबरा म्हणतात तो वृक्ष हे म्हणत नाही की लावणारा मेलाय. आता याचा काय संबंध आला? परस्पर सुद्धा नाही. ज्ञानोबराने ओवी रचत असताना माऊलीच्या मनात काय आलं असेल देव जाणे, पण शब्दाची रचनाच इतकी गोड केली ज्ञानोबरांनी. 2-4 गोष्टी टाकल्या या परोपकारी लोकांच्या यावर. काय जो खांडवया घाव घाली खालावणी जयाने गेली दोघा एकची सावली वृक्षू दे. काय भूमिका आहे त्या वृक्षाची? काल लावणी जया नाही केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. कदाचित एखादा मेंढपाळ आता इथून पुढे रानं मोकळी झाले नाही का, हे दृष्टांत आपल्या डोक्यात बसत म्हणून द्यायची वेळ आली. आता जैसा देश वैसा बेस नाही का. कदाचित मला सांगा तुम्ही, आपण सगळे शेतकरी माणसं आहे, जर आता अहम ब्रह्मास्मी तत्वम मशीम, लोक म्हणतील म्हशीचा नामचा काही संबंध. ज्याची त्याची भाषा. गुरुवर्य सद्गुरू नारायण गिरजी महाराज ज्यावेळेस पंढरपूर क्षेत्रातून बेटावर आले, महाराजांच्या जीवनचरित्रामधला प्रसंग आहेत. असं म्हणतात कोंडाजी काका, गुरुवर्य बाबांची ही एक उच्च भाषा होती, देवभाषा. बाबांचा वेदांत झालेला. आणि तिथं पंढरपूर क्षेत्रामध्ये गुरुवर्य सद्गुरू नारायण गिरजी महाराज विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता होते. विद्वान महापुरुष आहेत नाही का. त्या काळामध्ये वेदांताचे ग्रंथ आणि त्यातले त्यात एक पाठी महात्मा आहे गुरुवर्य सद्गुरू नारायण गिरजी महाराज. एकदा जर वाचलं तर पुन्हा वाचण्याची गरज नव्हती. एकदा कोणती अक्षर जर महाराजांनी घोकले ना, पुन्हा घोकण्याची गरज नव्हती महाराजांना. एक पाठी जीवन. महाराजांची ती दिव्य भाषा, देवभाषा. ज्या वेळेस लोकांना महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस कोंडाजी काकाने स्पष्ट सांगितलं, महाराज या भाषेला गंगेत सोडा आणि इथं जी चालते ती वापरा. का? हा समाज त्या मापाचा नाही, हा समाज दिव्य नाही, उच्च नाही. आमचे सामान्य लोक, ही कोंडाजी काकाने सांगितलं. त्या दिवशीपासून महाराजांनी वेदांताची जी दिव्य भाषा आहे ती बाजूला सोडली आणि त्या वैदिक भाषेलाच व्यवहारी भाषेमध्ये रूपांतर करून महाराजांनी तोच वेदांत तुमच्या आमच्याकरता सुगम केला. महाराज होते. हे सांगायचं तात्पर्य, आपल्याला जे माहिती ते जर सांगितलं ना, डोक्यात बसत. उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो आता जनावरांना चरण्याकरता कमी आहे. मग लोकांचा नियम आहे दुपारच्या घरी डाळा करणे आणि बसवणे नाही का. ज्या झाडाला दाटपाला दिसला म्हणजे तिथं मेंढरं घेऊन जाणं, शेळ्या घेऊन जाणं, हा मेंढपाळाचा प्रवास असतो. अर्ध्या झाडाचा डहाळा केला आणि कडक उन्हाचा ताव आला म्हणून मेंढपाळा बसला. वरून वृक्षानं आवाज दिला, अर्धी बाजू तोडली, उठ. अजिबात माझ्या सावली खाली बसायचं नाही. तक्रार आली, तोडणारा विश्रांतीला तिथंच आहे तरी सुद्धा तक्रार नाही. हे उपकारी जीवन आहे. ज्ञानोबराने त्याच्या पुढचा दृष्टांत फार सुंदर दिला.
का घरचे उजेड करावा हे पारखी अंधारू पाडावा हे नेण्याची ग पांडवा दीपू जैसा दिव्याचा स्वभाव लावणाराला उजेड आहे काय मी जाऊ का लावणाराला सुद्धा काय उजेड आहे पण काय दिवा दिवा कोण म्हणलं लय दिवे लाव दिवा लावणाराला सुद्धा उजेड आहे आणि चोरी करणारा का घरचे उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा दिव्याचा स्वभाव कितीतरी उदाहरणात ज्ञानोबरांनी सुंदर सुंदर रचले संतांची भूमिका त्या वृक्षाप्रमाणेच माना संत नम्रही तितकेच असतात संत उग्रही तितकेच असतात प्रसंगानुरूप जसा जसा वेळ पडेल तसे तसे संत मानतात या जगामध्ये ज्ञानोबरांनी परोपकारी वृक्ष मानला या जगामध्ये ज्ञानोबरांनी परोपकारी दिवा मानला या जगामध्ये ज्ञानोबरांनी परोपकारी पशु मानले पशु सुद्धा परोपकाराय दोहंती गावो या विश्वामध्ये तुमच्या आमच्यावर उपकार करणारं पुन्हा एक पात्र सांगितलं व्यवहारातलं मायबाप आज माझ्या मते जिजाऊ साहेबांची जयंती आहे नाही का पवित्र काळ आहे लक्षात घ्या आपल्यावर लौकिक उपकारामधले उदाहरण सांगतोय मी तुम्हाला लौकिक उपकारामध्ये मायबाप ही आपल्यावर उपकार करतात त्यांनी आपल्याला पिंड दिला त्यांनी आपल्याला त्यांच्या वंशामध्ये जागा दिली ही गोष्ट खरी आहे की बाबा त्यांचा उपकार जरी लक्ष जोडी दिली तरी ती झाली उपाधी मिळोबर म्हणतात जरी समजा एखाद्यानं ₹1,00,000 जोडा दिला तरी तो उपकार फिटत नाही नाही का हीच नाही त्या मातेच्या दुधाच्या उपकाराच्या उत्तीर्ण ते करता छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जीवन विचार केला नाही का की त्यांचा उपकार आहे एका गायकानं फार सुंदर गायलं की बाबा परवान केली दुधाची तुझ्या जे जाग झाला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा माझा शुभा ग झाला महाराष्ट्राचा राजा माझा शुभा ग परवन केली दुधाची तुझ्या जिजाग परवन केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा माझा शुभा ग झाला महाराष्ट्राचा राजा माझा शुभा ग हा आई साहेबांचा उपकार आहे पण तो उपकार फेडण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी काळ खर्च केला परिणाम स्वरूप जिजाऊ साहेबांनी सांगितलं माझं स्वप्न साकार झालं याचा अर्थ उपकार हा उपकार बरोबरीचा झाला ज्या गोष्टीला तोड आहे तो उपकार फिटल्या जातो आईनं केलेल्या उपकाराच्या उत्तीर्णते करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं नाही का इच्छा कोणाची होती जिजाऊ साहेबांची की रयतेचं राज्य व्हावं आई साहेबांनी केलेला उपकार जो आहे त्या उपकाराच्या उत्तीर्णते करता छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य करता काळ खर्च केला परिणाम 32 मानाचं सिंहासन महाराष्ट्रामध्ये आलं बा 32 मानाचं सिंहासन महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र राजा स्थापित झाला त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज का आई साहेबांनी सांगितलं म्हणून हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे श्री म्हणजे आई साहेब का कारण त्यांनी दिलेला जो शब्द आहे त्यांनी केलेला जो उपकार आहे त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता पण याच्याही पलीकडं पुन्हा जर अलौकिक जर उपकार कोण करत असेल तर ते संत आहे लक्षात अलौकिक त्याला म्हणतात की त्याच्या धुडीत
अर्थात त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता कुठल्याही प्रकारचा मोबदला जगाच्या पाठीवर शिल्लक राहत नाही. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार, तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार. उरी नुरे त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार, उपकार. तुका म्हणे उरी नुरे नुरे त्यांचे खरे उपकार. याचा अर्थ खोटा सुद्धा एक उपकार असावा. या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता पर्यायी शिल्लक नाही, तो आहेत अलौकिक उपकार. पण अलौकिक उपकार कशाला म्हणतात? अलौकिक उपकार त्याला म्हणतात की पुन्हा लौकिकाचा स्पर्श देखील होत नाही, त्याला म्हणावं अलौकिक उपकार. ज्याला काजळीच नाहीये तो अलौकिक आहे. लक्षात, जो अखंड दिव्य असतो त्याला अलौकिक म्हणावं. ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोषच शिल्लक राहू शकत नाही त्याला अलौकिक म्हणावं. आणि तुकोबरा हे षडगुण संपन्न आणि द्वेष रहित महात्मा आहे. लक्षात घ्या. तुकोबराचं जीवन जर पाहिलं आपण तर तुम्ही चांगलं बघा, थोडं बारकाईनं बघा. तुकोबरायला ज्या काळामध्ये बोरीच्या काठीनं मारलं बघा, बोरीच्या काठीनं मारून सुद्धा तुकोबराय पुन्हा त्याच्या भेटीला जावं, हा तुकोबरांचा स्वभाव. द्वेष रहित तुकोबरा. जर कदाचित कल्पना करा, हाच प्रसंग आपल्यासारख्यावर जर बेतला असता तर माईक मंबाजी दोन देऊन दोन घेऊन पुन्हा मिठामिठी करून मोकळे, कानात गोष्ट सांगितल्यासारखं झालं असतं कदाचित. काका तुमच्या दिशेनं नाही सुटणार बघा, माझ्या दिशेनं सुटणार, वक्ता मी आहे. द्वेष रहित कोण्या जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे तुकोबरा आहे. राग सुटला तुकोबरायचा, लोभ सुटला तुकोबरायचा, क्रोध सुटला तुकोबरायचा, काम सुटला तुकोबरायचा, षडगुण संपन्न तुकोबरा आहे. आणि जीव या अवस्थेला पोहोचण्याकरता कोणीतरी पाठीराखा लागतो. लक्षात घ्या, कुणीतरी पाठीराखा असावा. कारण स्वतंत्र विचाराने माणूस कधीच पुढे जात नाही. एखादा म्हणत असं नाही आपण केलं छाती पडू नको, कुठून नाही, कोणीतरी असावं. जसं कुंभाराशिवाय घट नाही, कुलाले विना घटा हा, कुंभाराशिवाय घट होऊ शकत नाही. तसं या विश्वामध्ये दोनच तत्व असे आहे की ते आपल्याला अज्ञानापासून बाजूला करतात. एक ईश्वर आहे, ईश्वरानं कृपा केली तरच ज्ञानाची प्राप्ती. अर्थ गुह्य भाव तोची जाणे, तोची जाणे, अर्थ गुह्य भाव तोची जाणे, तोची पाहे अर्थ गुह्य तोची पाहे, अर्थ तोची पाहे. हे तुका म्हणे माझा बोलवी तो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. तुका बोलवे तो देव, अर्थ गुह्य भाव तोचे जाणे, अर्थ गुह्य भाव जाणे तोची पाहे. तुका म्हणे मज बोलवितो देव. पहिला या जगाची पोटोली एक ईश्वर आणि दुसरे आहे संत.
आता ईश्वराच्या स्वभावामध्ये सुद्धा थोडीशी भिन्नता आहे. ईश्वर सर्वांवरतीच कृपा करतो असं नाही. ईश्वर सर्वांनाच प्रत्यक्ष भेट देऊन ज्ञान दिलं असं नाही. सर्वांनाच प्राप्त होतो का? आता बऱ्याच दिवसापासून आपण बऱ्याच वाऱ्या आणल्या, काय परिणाम? तो सर्वांनाच प्राप्त होईल असं नाही. का सगळ्यांचीच भक्ती फळाला येईल असं आहे का? नाही. काहीचे जन्माचे जन्म गेले. साधी गोष्ट आहे, आपल्यावर माणसावर प्रेम करत नाही, तेव्हा ईश्वरानं आपल्यावर प्रसन्न व्हावं या अवघड. प्रेम गली हाती साकरी, प्रेमरूपी दोरी अतिशय कठीण आहे. त्या ईश्वरानं आपल्याला प्रत्यक्षात येऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानाचं प्रबोधन करावं हे अवघड. एक ईश्वर आहे, तो सर्वांच्याच करता उपस्थित राहिला असं नाही. तो अधिकारी जर असेल तर कदाचित येऊ शकतो. अधिकारी जर असेल तर कदाचित तो येऊ शकतो, आणि अनाधिकारी जर असेल तो येऊन सुद्धा आपल्यावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही. आपण देवाला सुद्धा म्हणायला बसलो, अशोक गो आधार कार्ड दाखव बरं. हा कलियुग आहे. लोक देवाला सुद्धा म्हणते तू देव आहे कशावरून? असं कर, जर तू खरंच देव आहे ना, आमचे दुबळे कांदे नीट करून दाखव. तू जर खरंच देव तर माझा गर्व आहे लाल करून दाखव. कांद्याने अंदा बऱ्याच नाही, काही लाल झाले काहीच लाल झाले. भयानक भयानक. डोस तर सगळ्यांना सारखे. आणि यंदा औषधावाल्यानं लय लुटलं भाऊ. इथं काय असं देव जाणे. आणि आपण जर म्हणलं ना द्या बरं फवारा, कशी झाली मावा आहे का? ते एक जण त्यांना सांगितले कांदे, अरे त्याचे डोंगळे इतके कांदे त्याच्या एका फवाऱ्यात घरीच झाले, दुकानवर गोळा. भयानक लोक. डोस द्यावा माणसानं, पण कामी आला पाहिजे. आमच्या घरच्या 2 गमिले घेतले मोकळ्या बाटली. नाही कळलं, ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं तुम्ही सांगा मग आता काय. आपण देवाला सुद्धा आपला विश्वास असेलच असं नाही, पण संत मात्र वेगळे आहे. देवा ऐका, संतांचा स्वभाव हा दुसरा वर्ग आहे, ईश्वरापेक्षा वेगळा. आणि कदाचित तो देव जरी भेटून त्यानं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करूनही दिली, पण तो आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या दोषाला तो पूर्ण बाजूला करीलच असं नाही. सतसंगाशिवाय जीव हा अपूर्णच राहील. कितीतरी उदाहरणं पुराणात ते सांगू शकतो तुम्हाला. चला, ध्रुव बाळ होऊन गेला, त्याला ईश्वर भेटला नाही. वयाच्या 5व्या वर्षी ईश्वर भेटला. वयाच्या 5व्या वर्षी घरातून निघाला. का निघाला आपल्याला सर्वांना कथा बघण्यात आली. रडायला लागला, आपल्या आईजवळ आला. सुनीती मातेनं मांडीवर घेतलं, विचारलं बाळा का रडतोय तू? आणि कधी कधी काय होतं माहिती का वर्षे पाटील, एखाद्या व्यक्तीनं जर आपल्या पाठीवरून जर हात फिरवला आणि त्यानं काय झालं म्हणून जर विचारलं ना, मग अधिक हृदय भरून येतं. मग अधिक हृदय ज्या वेळेस कंठ दाटून आला की शब्द फुटत नाही. तो रडायला लागला, ध्रुव बाळ, आई मी फक्त माझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याकरता गेलो, पण त्या आईला सहन झालं नाही. त्या सावत्र मातेनं लुटून दिलं, मला त्याचंही वाईट वाटलं नाही. पण तिनं सांगितलं माझ्या उदरी जन्म घे आणि मग या गादीवर बस किंवा या मांडीवर बस. आई तुझा गर्व, तुझं उदर इतकं अपवित्र आहे का की तिच्या उदरी जन्म यावा लागला? असा काय दोष आहे तुझा? पण सुनीती मातेनं महाराज इतका सुंदर उपदेश केला आपल्या पुत्राला. नामदेवरांनी इतके गोड शब्द लिहिले. ध्रुव बाळाचं चरित्र वाचत असताना आपल्या लक्षात येईल. ध्रुव सांगायला लागला, आई शापत्ने लोटिले. त्या सावत्र राहिनं मला बाजूला लोटलं, म्हणून वाटले दुःख माझे, म्हणून मला दुःख वाटलं. पण सुनीती मातेनं त्याला सांगितलं, अरे बाळा तसं नाहीये, इथं लिहिलंय ना ते भोगावं लागतं. यावर त्यावर उसण्यात काय अर्थ आहे? अपोलाले दैवे देवे जे लिहिले, आपुलाले दैवे देवे जे लिहिले. टाटा आपुलाले दैवे देवे जे लिहिले, आपुलाले दैवे देवे जे लिहिले, आपुलाले दैवे
म्हणतात की आपल्या प्रारब्धात जे लिहिलंय बाळा ते आपल्याला भोगायला येणार आहे. आपुला आले दैवी देवी भोगणे ते आले आपण ते आपल्याला भोगायला आले. आणि तदनंतर ध्रुव बाळ अरण्यामध्ये गेला. त्या ध्रुव बाळाला भगवान श्री नारायणाची केलेली उपासना त्या फलश्रुतीनं मधुवनामध्ये ईश्वर प्रसन्न झाला. ज्ञानही प्राप्त झालं, बोलायला लागला. कारण ईश्वरानं कृपा केली महाराज, तो ईश्वर आहे. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. उंत वाच निम पशुपतम. तिची झोपलेली वाणी बोलायला लागली, तो बोलायला लागला. देव भेटला, ज्ञानाची जी काही ज्योत आहे ती पेटल्या गेली. पण थोड्या दिवसामध्ये त्या ज्ञानावर पुन्हा काजळी आली. तोच ध्रुव पुन्हा यक्षांच्या वर युद्ध करायला लागला आपल्या भावाच्या निमित्ताने. सांगा मला कुठं गेला त्याचा विवेक, कुठं गेलं ज्ञान? ईश्वर भेटून सुद्धा तो पुन्हा अधोगतीच्या दिशेनं निघाला. पुन्हा ईश्वराला प्रकट व्हावं लागलं आणि त्या ध्रुवाला सावध करावं लागलं. हा देव आहे. पण संतांनी जर अंगीकार केला, संतांनी जर स्वीकारलं तर पुन्हा संत त्याला ज्या ज्या वेळेस ग्लानी येते त्या त्यावेळेस त्याला पुन्हा पुन्हा जाग करत असतात आणि त्याला निजबोधावर आरूढ करतात. तुकोबराय जरी इतक्या उच्च पदावर गेले असतील, नसतील संत प्रत्यक्षात भेटले, संत तुकोबरायला नाही प्रत्यक्षात भेटले, स्वप्नात भेटले. पण महेंद्र महाराजांनी फार सुंदर चिंतन मांडलं होतं पुण्यतिथीमध्ये. सत्य गुरु राही कृपा मज केली परिणय घडली सेवा काही. कुठल्याही प्रकारची तुकोबराय म्हणतात सेवा नसताना सुद्धा स्वप्नामध्ये ईश्वर या सद्गुरू येऊन मला उपदेश करून गेला. भोजना मागती तुक पाऊसर पडिला विसर स्वप्ना माझ्या. हा संपूर्ण जो अभंग आहे तुकोबरायांच्या अनुग्रहाचाच आहे तू. पण स्वप्नात का होईना तुकोबराय म्हणतात मला त्यांनी अनुग्रह केला. मी ज्या उच्च पदावर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाच्या निवृत्तीतून जो बाजूला झालेलो आहेत ना, तर त्या संतांचा उपकार आहे. आणि असं एकदा नाही, ज्याही वेळेस मला ग्लानी आल्यासारखं वाटलं असेल किंवा मी थकलो असेल किंवा मी भागलो असेल किंवा मला त्या अज्ञानानं गाजण्याचा प्रयत्न केला असेल, त्यावेळेस मला पुन्हा संतांनी जागा केलं. म्हणून या संतांचा असा हा अलौकिक उपकार माझ्यावर या संतांनी केला, हा शब्दात प्रगट होत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात काय सांगावं अभंगाचं. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय देऊ याची व्हावे उतराई, काय देऊ याची व्हावे उतराई. मज निरंकार जागविते, मज निरंकार
माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती संतांच्या उपकार माझा निरंतर जागविती डोंबार खुमाई हो रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई हो हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई असा हा अलौकिक उपकार करणारे संत आहेत. या संतांची कितीही महती वर्णन केली आपल्यासारख्या सामान्य जेव्हा या संतांच्या महतीबद्दल वर्णन होऊ शकत नाही. कारण संतांची लक्षणं अतिशय विशेष सांगितले भागवतामध्ये. कपिल मुनींनी 3 प्रकारचे संवाद आले भागवतामध्ये. 3ही संवादामध्ये विरक्त पुरुषाचीच लक्षणं सांगितली. लक्षात घ्या. पहिला संवाद 3ही संवादामध्ये विचारणारे गृहस्थी आहेत आणि त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणारे सर्व महात्मे. पहिला संवाद विदुर मैत्रीय संवाद भागवतातला. दुसरा संवाद कपिल देवहूती संवाद आणि तिसरा संवाद जो आहे अवधूत यदू संवाद. 3ही संवादामध्ये विरक्त पुरुषाचीच लक्षणं सांगितली, संतांचीच लक्षणं सांगितली. ज्या वेळेस देवहूती मातेनं कपिलजींना प्रश्न विचारला की या संतांचा महिमा हे संत कसे आहे, त्यावेळेस कपिलजींना भाषा फार गोड वापरली. कपिलजी लिहितात तितिक्षवा करुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजात शत्रव शांतो साधव साधु भूषण. तितिक्षवा करुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजात शत्रव शांतो साधव साधु भूषण. तितिक्षु वृत्ती आहे संतांची. जग सुखी तर मी सुखी, जग दुखी तर मी दुखी, हा त्यांचा मानस आहे. दया करणे जे पुत्राशी तिची दास आणि दास. विश्वाच्या कल्याणाकरता होरात्र झटणं हा त्यांचा
निज धर्म झालेला असतो. अज्ञानी जीव अज्ञान भंगाय सज्ञान राशी, जे अज्ञानी जीव आहेत ते तेजोमय करणं हा त्यांचा मानस आहे. बघा तुम्ही गुरुवरे सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज आजही 3-3, 4-4 कार्यक्रम करतात. काय कारण आहे बरं? एरवी फक्त आणि फक्त आपल्यासारखे अज्ञानी जे जीव आहेत ते फक्त परमार्थाला लावण्याकरता, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या अवस्थेचा, या सगळ्या गोष्टीचा विचार बाजूला सारून केवळ आणि केवळ धर्म कार्य. आणि धर्माची परिभाषा फार वेगळी आहे. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी 4 गोष्टी ह्या प्रतिकूल काळातच ओळखू येतात असं सांगितलं. ज्या वेळेस रामजी वनवासाला निघाले त्यावेळेस आत्री अनुसयाच्या आश्रमामध्ये रामजी आहे. आणि अनुसया माता ज्या वेळेस जानकीला अर्थात सीतामाईला उपदेश करायला लागल्या पतिव्रत्य धर्माचा, 3 प्रकारच्या पतिव्रता सांगितल्या, त्यावेळेस उपदेश करत असताना स्वामीजींनी या 4 गोष्टीचा खुलासा केला. धर्म, धैर्य, मित्र आणि नारी. या 4 गोष्टी तेव्हा अनुकूल काळात नाही, आपल्याकडं सुळसुळाट जर असला ना, सगळे आपलेच आहे, पण आपल्यावर प्रसंग आला की मग समजतं आपले कोणापर्यंत, तोपर्यंत नाही. हा जोवरी चलन का तोवरी म्हणती माझा, नाही का? आपली चालती जर असली ना, अण्णाला थोडं सुद्धा बसू देत नाही लोक. मग अण्णा या, अण्णा बसा, अण्णा उठा, अण्णा झोपा. अण्णा एक दिवस परागंदा जर झाले अण्णा वाचून मरतात. का? कारण अण्णाचा व्यवहार संपला म्हणून. हा जसा नियम आहे ना तसा सामान्य जीवाचा आहे. या 4 गोष्टी प्रतिकूल काळामध्ये, अनुकूल काळामध्ये स्वामीजी म्हणतात, धीरज धर्म मित्र ऋणारी आपतकाल फारकी आचारी. धैर्याची किंमत प्रतिकूल काळामध्ये. ज्या वेळेस महाराज गुरुवर्य बाबांच्या विरोधामध्ये संपूर्ण इस्लाम उभा राहिला, नाही का? बाबांनी सांगितलंय मी नाही शब्द मागं घेऊ शकत. हे धैर्य आहे, ही धैर्याची किंमत आहे. बाबांच्या जागेवर दुसरा जर असता एखादा म्हणला चुकला असं, बाबांनी सांगितलं नाही, जे बोललोय ते मी बोललोय. लोकांनी विचारलं महाराजांना, तुम्हाला परिणामाची पर्वाच करत नाही महाराज. ही धैर्याची ताकद आहे, ही धर्मनिष्ठेची ताकद आहे. धर्मनिष्ठ आहेत गुरुवारी बाबांचं जीवन. आणि मी तर म्हणतो बाबांना दुसरी एक उपाधी फार सुंदर आहे, नाही का? धर्मरक्षक. आणि खरोखर असे महात्मे जर नसले ना महाराज, आपले लोक कुणीकडे पळतील भरोसा नाही. या महात्म्यांच्या कार्यामुळेच धर्म जिवंत आहे. लक्षात घ्या. किती त्रास झाला. कोण म्हणतं सर त्यांचे जुदा करा, अमक करा, फलन करा, नाही का? पण महाराजांनी शब्द माघारी ना घेण्याचं कारण आहे धर्मनिष्ठ आहे. धीरज धर्म मित्र अरुणारी. मित्राची किंमत प्रतिकूल काळामध्ये मित्र असावा महाराज. कवी कलशांसारखा. छत्रपती संभाजी महाराजांना साखळा दंडानं बांधलंय औरंगजेबानं, तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या संगतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत काळ खर्च करणारा तो मित्र आहे, त्याला मित्र म्हणावा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा. मित्र त्याला म्हणू, पण तो कधी कळतो? प्रतिकूल काळामध्ये, अनुकूल काळात नाही. अनुकूल काळात तर गाडीवरती तिघ बसतात, नाही का? त्याला मित्र नाही म्हणत. पत्नीची किंमत अत्री अनुसया माता सांगते प्रतिकूल काळामध्ये. अनुकूल काळात पत्नी सामोरी येणार आहे, पण ज्या काळामध्ये प्रतिकूल आहे त्या काळामध्ये ती सामोरी आली पाहिजे. गुरुवर्य बाबांचा स्वभाव धर्माच्या बाबतीत, धैर्याच्या बाबतीत तेजोमय. देह जावो अथवा राहो धर्मा करता. महाराजांनी सांगितलं परिणाम आम्ही जाणत नाही, काय होईल ते होईल बघून घेऊ. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माची पालना करणे पाखंड खंडन, करणे पाखंड
आपला मानस आहे. म्हणून अशा संतांनी तुकोबारा म्हणतात, माझ्यावर उपकार केला, हा अलौकिक उपकार मला जाग केलं. मी कोण आहे? कोहम कथमिदम जातम. मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, माझं अज्ञान घालवलं. म्हणून अशा संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी कितीही प्रयत्न केला तो अपुराच आहे. कारण यांच्या चरणावर जीव जरी वळवून टाकला तरी तो थोडा आहे. अभंगाचं दुसरं काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय देऊ त्यासी वावे उतराई, काय देऊ त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय देऊ त्यासी वावे उतराई, काय देऊ त्यासी वावे उतराई, ठेविता पायी जीव तोडा, ठेविता पायी जीव तोडा, काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवितो हा पायी जीव तोडा, ठेवितो हा पायी जीव तोडा, काय देऊ त्यासी वावे उतराई, हो काय देऊ त्यासी वावे उतराई, वावे उतराई, वावे उतराई, जीव जरी ओवाळून टाकला तरी कमी आहे. ठेवितो हा पायी जीव. गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरण कमलावर आपला भाव जीव ओवाळून जरी टाकला तरी तो अपूर्ण आहे. लक्षात घ्या, महाराजांचा अलौकिक नाही, हा अलौकिक उपकार आहे. आपल्याला माणूस बनवलं ना, हा त्यांचा उपकार आहे. लक्षात घ्या. महर्षी पाटील, आपण शरीराने जरी पुरुष असलो तरी आपली विचाराची पात्रता जी वाढली असेल ती महाराजांचे आशीर्वाद. आपल्याला मनुष्य रूप विचाराने जर कोणी दिलं असेल, माणूस म्हणून जर कोणी बनवलं असेल तर ते महाराजांनी. का? कारण त्यांच्या कृपेनं आज आपली विचाराची सरणी उंच आहे. नाही तर जगाच्या पाठीवर आपण जर थोडं बाजूला जर गेलं तर पाहिलं लक्षात येईल, माणसं माणसासारखे दिसायला शरीराने राहिले भाऊ, पण विचाराने फार कनिष्ठ आहे. आणि माणसं खऱ्या अर्थानं ती शहाणे, वयानं शहाणं होणं शहाण पण नाही हो, विचारानं वाढला पाहिजे. ज्याच्या विचाराची उंची वाढली, तुम्ही पहा, ज्याच्या विचाराची उंची वाढली त्यालाच पगार जादा आहे. असं आहे का 55 वर्षावाल्याला 25,000, 35 वर्षाला 15? नाही, कधी कधी असा सुद्धा अनुभवायला भेटत, ज्याचं वय 35 आहे त्याला पगार 55,000 आहे, हाताखाली त्याला 15,000 आहे. का? त्याचं कारण आहे त्याची विचाराची सरणी वाढली. तसं आपण संप्रदायामध्ये आहोत, हा उपकार महाराजांचा आहे. सहज सहज उपकार केला महाराजांनी. तुकोबरा म्हणतात त्या संतांचा स्वभाव असा गोड आहे. जर कदाचित या पारमार्थिक वाटचालीमध्ये जर कुठं अडलो असेल तर त्यांनी माझा सांभाळ करावा, मला सांगावं आणि सहज बोलून उपदेश करावा. अभंगाचं तिसरं सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश, सहज बोलणे हाच उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश, करुणी सायाच जिगवीती, करुणी सायाच जिगवीती, करुणी सायास शिकवेती, करुणी सायास शिकवेती, काय देऊ
त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई काय देऊ त्यासी व्हावे उतराई सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. अज्ञानी जेव्हा आपल्यासारखं सज्ञानी बनवण्याकरता हे संत काळ खर्च करतात, आपल्यासारख्यावर कृपा करतात. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचे. तुकोबरा म्हणतात त्या अदृश्य असणाऱ्या चैतन्याची प्राप्ती करून देण्याचं कार्य संत करतात. नवे नवे आपल्यालाच देव बनवतात. माझा सांभाळ तुकोबरा म्हणतो त्या संतांनी केला. कशा पद्धतीने केला की नुकतीच व्यालेली जी गाय आहे तिच्या चित्तामध्ये जसं आपलं अपत्य सोडून अन्य पदार्थाचा अभाव आहे त्याने याप्रमाणे आतापर्यंत या संतांनी माझा सांभाळ केला. अभंगाचं शेवट. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चिती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चिती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चिती तुका म्हणे वत्स तैसे मजा येती सांभाळीत तैसे मजा येती सांभाळीत काय देवो त्यासी व्हावे उतराई हाय काय देवो त्यासी व्हावे उतराई कैसे मजा येते सांभाळीत कैसे मजा येते सांभाळीत काय देवो त्यासी व्हावे उतराये काय देवो त्यासी व्हावे उतराये ठेवी तो आपाई जीव कोणा ठेवी तो आपाई जीव कोणा काय देवो त्यासी व्हावे उतराई हाय काय देवो त्यासी व्हावे उतराई ठेवी तो आपाई जीव कोणा ठेवी तो आपाई जीव कोणा काय देवो त्यासी व्हावे उतराई काय देवो त्यासी व्हावे तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येते सांभाळी तर काही द्यावे त्याशी व्हावी उताराई. ठेवी तो हा पाय जीव थोडा. आपला सांभाळ जो केला त्या संतांनी केला. झालेली सेवा गुरुवारी बाबांच्या चरणी समर्पित. सर्व गावकरी मंडळी, सर्व आश्रमाचे सेवेकरी मंडळी तथा पंचकृषीतून आलेली सर्व भाविक मंडळी सर्वांना पुन्हा एक वार धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, तुम्ही आपली अमूल्य किमतीची वेळ खर्च करून आदरणीय बाबांवर प्रेम आहे तुमचं आणि तुम्ही आमच्याही सेवेला मान दिला हा तुमच्या मनाचा मोठेपणा. सर्वांना धन्यवाद देऊया. या ठिकाणी प्रसाद तयार आहे म्हणून झालेली सेवा गुरुवारी बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाढलेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय राम जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय